चला हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरचरणी प्रार्थना। आता समोर दारासमोर गाडी उभी आहे आणि आमची कुठे जायची तयारी ते तुम्हाला लवकरच करणार आहे। बघा दीदी गाडीमध्ये बसलेली आहे। आता आम्ही सर्वजण बसणार आहोत। दादू पण बसला, राशा पण बसली, राकू पण बसला। तर बघा आता आम्ही चाललो आहे आमच्या धनाई ही बघा मी पण बसले। आता आमच्या धनाई पुनाई कुळस्वामिनी धनाई पुनाई देवीवर चाललो। आता अंशू पण येते हे बघा अंशू आणि कविता दोघे आता बसायच्या बाकी आहेत। तर आमची कुळस्वामिनी धनाई पुनाई देवीची आरती, तर राशाचं जाऊड तिथं, तर जाऊड उतरण्यासाठी आम्ही तिथं जातोय। तर बघा ही आमची तयारी चालली आहे आणि पुढे व्हिडिओ बघा पूर्ण, खूप छान मस्त व्हिडिओ आहे। तर चला या तुम्ही पण राशाची जाऊड उतरण्यासाठी। तर बघा आमची आता इथून गाडी निघणार आहे, आता निघणारच आहे गाडी। या दोघं जणी बसायच्या बाकी आहे आणि हे मिस्टर काही येत नाही आहे, राकेशचे पप्पा काही येत नाही आहे, कारण त्यांना आहे ना गाडीचा खूप त्रास होतो आणि त्यांना आधीच बरं नाही आहे, त्यासाठी। आता कवितासुद्धा बसली, मी सुद्धा बसले, आता अंशुसुद्धा बसून गेलेली। तर चला बाय, भेटू आता तिथं धनाई पुनाई देवीवर। आमची कुळस्वामिनी देवी आहे ती, तर तिथं आता आपण भेटू। आता गाडी आमची लागली आहे रस्त्याला, बघा निघालो आम्ही। आमची गाडी आता रस्त्याला लागली आणि कुळस्वामिनी देवीचं नाव घेऊन आता पुढे चालली आहे। तर चला आता आता आलो आम्ही इथं। बघा मंदिर खूपच छान, आमचे कुळदेवताचं मंदिर खूपच छान आहे आणि परिसर तर खूपच छान आहे। आणि बघा आम्ही आता इथं आलेलो आहे। आता आम्ही डायरेक्ट मंदिरातच जाणार आहे। आधी आरती उतरून घेणार आहे आम्ही, आरती लावून जाऊड उतरून घेणार आहे आणि नंतर पुढचा कार्यक्रम तुम्हाला बघायलाच भेटणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णच बघावा लागेल। सर्वजण आम्ही आता चाललो आहे मंदिरात। खूप छान परिसर आहे आमच्या इथं आहे ना, आणि खूप मस्त इथं सर्व काही सोय झालेली आहे, पाण्याची, टॉयलेटची, म्हणजे सर्व सोय आहे इथं। खूप छान सोय केलेली आहे इथं। तर बघा आता आलो आम्ही इथं मंदिरात। सर्वजण आता मंदिरातच येणार आहोत। आता बसलो आम्ही इथं मंदिरात येऊन। बघा इथं आधी इथं आम्ही आरती लावून घेणार आहे
हे बघा, आणि आमचे ना 21 दिवे असतात. तरी तर आधी आरती लावून घेणार आहे. आणि फक्त राशाच्याच नाही जाऊडे, तर माझ्या पुतणा आहे ना त्याच्या नातूचं पण त्याचं पण जाऊड आहे, शंभूचं. शंभू नाव आहे त्याचंवाला. तर आम्ही पण आलो आहे, ते पण आले सर्वजण, म्हणजे आमचं सर्व कुटुंबच आलेलं आहे, आमचं सर्व बागुल परिवार इथं. तर बघा आता दिवे लावून घेतोय आम्ही. एक दिवा कापूरने लावून घ्यायचा, नंतर अगरबत्तीने सर्व काही दिवे लावले तरीसुद्धा चालेल. इथं आता सर्व काही दिवा लावून घेतलेले आम्ही. इथं कविता, राकेश, हे पण राकेश, ही कविता इथं उभे आहेत ते. आणि कविताचं जाऊड झेलणार आहे राशाचं, त्यासाठी कविताला आहे ना थांबवून घेतलं होतं आम्ही. बघा मी पण ही मागे बसलेली, आणि ही माझी जेठाणी, ती पण माझी सख्खी पुतणी सून आहे, आणि तिकडे ती पण सख्खी पुतणी सून आहे, अंशूजवळ बसलेली. आता कविता आली, कविताने अंशूची पण पूजा केली, नंतर राशूची पण पूजा केली. जाऊड उतरण्याच्या आधी आहे ना पूजा करावी लागते. आता आम्ही चाललो आम्ही मंदिरात नैवेद्य दाखवायला. आता मंदिरात नैवेद्य दाखवायचं आहे, तिथं चाललो सर्वजण मंदिरात. हे बघा इथं आता आरती चालू आहे. सर्वांनी आता इथं आरती ओवाळून घेतलेली, आणि आमचे 21 दिवे आम्ही करत असतो. आणि हे बघा आमची देवी किती छान आणि किती सुंदर सजवली आहे. त्याच जाऊड झेलते. कविताने अंशूला पण साडी घेतली, राशूला पण घेतला. नंतर मग राकेश अंशूने पण कविताला छान साडी घेतली. बघा राशा जाऊड ती खूप छान बघायला ती जाऊड पण तिचं बघा थोडंच बाकी होतं. आणि आता जाऊड निघालेलं आहे. असं सर्व काही तिचे अंगावरचे केस सर्व काही आम्ही काढून घेतोय. वाईस आणलेलं आहे, त्याच्याने सर्व काही साफ करून घेतलं. आणि आता इथं आलो आम्ही भाकरी बनवायला. आता इथं कार्यक्रम सुरू झालेला आहे, भाकरी बनवतो इथे सर्वजण. लवकर दिवा आपले चिकन तर ना भारी भाकरी नाही आपले काकू बी सांगू का बारीक आमनी आई चिवडा खाय राणी देखा अहो देखा खाला आमनी आईने
हा आता आता अजून पीठ बनवते ना. दे. घेते का? कोणत्या 2 बहिणी? अच्छा मावशी. जो मैं भी दूध प्यायची ऍक्टिंग करतो. आता इथं भाकरी बिकरी सर्वांच्या आपटून गेलेलं आहे. आता जेवणाला बसलेलो आहे आम्ही. तिकडं जेंट्स बसलेले आणि इकडं आम्ही बाया लोक बसलेलो आहेत. बसलेलो आहेत. आणि ही माझी पण पुतणी सोने कविता मजाक करते तिच्यासोबत, म्हणून हसायला येते तिला. हे सर्वजण बसले. ही माझी पुतणी आहे. आणि शेवटी दोघं बहिणींनी भाकरी केलेल्या आहे, कविताने आणि ती माझी पुतणी रत्ना नाव आहे तिचं. रत्नाबाईने आणि कविताने दोघांनी शेवटी भाकरी केल्या होत्या. तर आम्ही इथं जेवणाला बसलेलो आहे बघा. सर्वजण इथं आम्ही जेवणाला बसलो आहे आणि सर्वांनी मिळून स्वयंपाक केला. ते काय दाखवलं नाही तुम्हाला. आमच्या इथं आहे ना बोकडच लागतो, तर बोकड कापलेला होता. मग ते बनवताना काय तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण की व्हिडिओ खूपच मोठा झाला असता. त्यासाठी सगळं काही जेंट्स लोकांनीच भाजी वगैरे बनवलं. आणि असं जे न खाणारे ना त्यांच्यासाठी मसाले भात आणि सोनपापडी होती. आणि जे खाणारे त्यांच्यासाठी बोकडचं मटण होतं. हे बघा हे सगळे वाढत आहे इथं. आता हे न खाणारे आहेत, यांना मसाले भात केलेला होता आणि सोनपापडी. आधी आहे ना जे खातात ना त्यांना बसून दिलं होतं. त्यांचं झालं. इथं गप्पा गोष्टी चालू आहे आता सगळ्यांच्या. बाकीजण जेवणं करताय. बाकी ज्यांचे जेवणं झाली ते गप्पा गोष्टी करताय इथं सर्वजण. तर बघा अशा प्रकारे. आणि कविताला आजच कारण सुट्टी नव्हती, जसं तसं तिला थांबवून घेतलं होतं आम्ही. तर आज तिची जायची तयारी. आम्ही तिकडनं आलो, लगेच निघालो आम्ही जेवण करून. आणि ऊन खूप होतं, राशा पण राहत नव्हती. आणि सगळ्यांना म्हणजे ऊन एवढं होतं ना, तर जास्तीचंच ऊन होतं. त्यासाठी मग आम्ही लवकरच निघून आलो. आणि कविताला पण गावाला जायचं आहे बघा. तिची पॅकिंग करून ठेवलेली होती आधीच. आम्ही 1 दिवस अगोदर पॅकिंग करून ठेवलेली होती तिची. तर बघा आता राकेश चालला तिला पोहोचवायला बसस्टँडपर्यंत. तर 6:30ला तिची गाडी होती. तर त्यासाठी आता 6लाच निघाले इथून. सर्व काही सामान ठेवला गेला. आता गाडी निघणारच इथून. आता आमचं घर सर्व काही सोनं झालेलं आहे. हे बघा सगळेजण बसले आता गाडीमध्ये. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वजण बाय बाय करत आहे आणि आता गाडी निघण्यातच आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चला आता राशा पण पाठ लागते ती पण मागे लागते. ती तर हात तुकडून उतरायलाच तयार नव्हती. तिला 4च महिन्याची झाली तर एवढं समजतंय ना तिला. आणि आम्ही जास्त यूट्यूबवर दाखवतच नाही तिला, कारण की ती खूप लहान आहे ना, म्हणून त्यासाठी. तर चला गाडी आता स्टार्ट झाली.
चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. गाडी स्टार्ट झाली आता. सर्वांना म्हणजे असं वाटतं की वो राहायला पाहिजे अजून, पण आता मग पोरांना पण सुट्ट्या नाही ना. मग चला बाय बाय. ते पण बाय बाय करून गेले आणि आता आमचाही तुम्हाला बाय बाय.